हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना पहिलं शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. सर्वांचा दिवस खूप छान, आरोग्यदायी आणि आनंदमयी जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आणि आज आहे चॉकलेट डे, तर मी तुम्हा सर्वांना चॉकलेट डेच्या खूप 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 छान आणि गोड शुभेच्छा देते. आपल्यातला गोडवा हा असाच कायम टिकून राहू दे. आणि मी आज माझा हा दुसरा ब्लॉग चालू करते. मी मला चांगलं तुम्हाला ब्लॉग द्यायचे, इथून पुढे मी छान तुम्हाला ब्लॉग देते. आणि मी माझा थोडासा इंट्रो देते तुम्हाला. तर माझं नाव आहे राजश्री बाबासाहेब पाटील आणि आम्ही गोव्यात राहतो. तर मी कुठे फिरायला आम्ही जातो, कुठल्या हॉटेलला व्हिजिट करतो, म्हणजे प्लेसेस असे मी एक्सप्लोर करणार आहे तुमच्याजवळ. आणि माझं डेली रुटीन, डेली ब्लॉग असं सगळं काही तुमच्यासमोर मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर असाच प्रतिसाद तुम्ही मला द्या आणि अशीच तुमची मला साथ मिळू दे. तर थँक्यू. हे आहे 1 किलो मटन. 1 किलो मटन आणलेलं आहे. त्याच्यात मी ॲड करते जिंजर गार्लिक पेस्ट. त्याच्यानंतरला ॲड करते हळद पावडर. आणि त्याच्यानंतरला ॲड करणार आहे 3 टेबलस्पून आपली लाल मिरची पावडर. जो आपला साठवणीतला मसाला असतो तो आपण ॲड करायचा आहे. माझा कोल्हापूरचा मसाला आहे, तो मी 3 टेबलस्पून ॲड केलेला आहे. आणि असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. ते जिंजर गार्लिक पेस्ट, हळद आणि लाल मिरची पावडर आपली सगळ्या मटणाला लागली पाहिजे, असे छान मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आपल्याला. जो मसाल्याला कांदा घ्यायचा आहे ना, तो असा गॅसवरती भाजून घ्यायचा. ह्याने टेस्ट खूपच छान येते. आपण डायरेक्टली कट करून भाजून घेतो, पण गॅसवरती असा भाजून घेते मी. तर मी वाटणाला काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. मी ह्या एका प्लेटीमध्ये सगळं ताटामध्ये घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते. हे आहे ओलं खोबरं कट, नंतर हे आहे सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे. हे आहे आता जो मी कांदा भाजला ना गॅसवरती, तो मी असा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतरला हे आहे टोमॅटो, एक कांदा, एक टोमॅटो. त्यानंतरला ह्या हिरव्या मिरच्या, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखट नाही आहेत, 3 घेतलेल्या आहेत. पेस्ट जर वापरली नसेल मॅरिनेशनला तर तुम्ही इथे आलं आणि लसूण वापरू शकता. हे असं मी एवढं साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी गॅस चालू करते आणि ते भाजून घेऊया आपण. तर आपण आता ह्याच्यात ॲड करायचं आहे आपलं सुकं खोबरं. सुकं खोबरं आपलं छान खरपूस असं भाजून घ्यायचं. छान असं त्याला ब्राऊन असा आला पाहिजे कलर. थोडंसं तेल मी टाकलेलं आहे त्याच्यात आणि छान असं भाजून घेत आहे मी सुकं खोबरं. सुकं खोबरं भाजून झाल्यानंतरला मी ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि त्याच्यातच मी टॅमॅटो पण ॲड केलेला आहे. तर हे दोन्ही पण छान असे परतून भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मी कांदा इथे वापरलेला नाही आहे, कारण कांदा मी डायरेक्टली गॅसवरती भाजून घेतलेला. फ्रान्स वाटणार आहे. याच्यात थोडंसं मी पाणी मिक्स केलेलं आहे आणि हे मी आता सगळं वाटून घेते. फक्त कोथिंबीर आणि बघा हे असं बारीक झालेलं आहे वाटण, बारीक करून घ्यायचं. जय श्रीराम, बजरंग, हाय. कसे आहात सर्व? कसे आहात सर्व? हॅपी चॉकलेट डे वरती बघ व्यवस्थित. हॅपी चॉकलेट डे. तर मी आता मटण वाफलायला टाकणार आहे, ते तुम्हाला दाखवते. मटण वाफलायला टाकायचं आहे. जरा 2 मिनिटं थांब. काय बोलतेस?
तेल तापल्यानंतरला त्याच्यात आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. मीठ मसाला वापरते. हा मीठ मसाला वापरते. तुम्ही बघू शकता. हा मी थोडासा टाकणार आहे. थोडासा मी आपलं सुकं हे बघा असं छानपैकी मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर प्रांशी आंघोळ झालेली आहे. हे बघा आमचा प्रांश आंघोळ झालेली आहे. प्रांशी आंघोळ झालेली आहे. आता मी त्याला छान छान कपडे घालते. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते मटण आपलं कितपर्यंत असं छान आपण एकसारखं करून घ्यायचं. जर आपल्याला वाटलं तर आपण परत मसाला ॲड करू शकतो. ह्याच्यात मी मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यात गरम पाणी टाकते मी थोडंसं. घेतलेला आहे. इथे कढीपत्ता आणि इथे स्लाइस केलेला कांदा आहे. तर मी हा लसूण टाकते. कढीपत्ता टाकते. लसूण थोडंसं पहिलं भाजून घ्यायचं. फुटतोय ना त्याच्यानंतर हा कढीपत्ता टाकलेला आहे. ह्याचा थोडासा कांदा आपला ब्राउनिश होत आलाय. थोडंसं पाणी टाकून परत करून घ्यायचं मी. आणि हा जो मी मीठ मसाला आणलेला होता तो थोडासा मिक्स करणार. याच्यात जास्त मिक्स करायची काही गरज नाही, कारण आपण सगळे खडे मसाले वापरलेले आहेत बऱ्यापैकी. आणि हे बघा इथे आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट होत आलेली आहे. हे बघा तांबडा रस्सा होत आलेला आहे. ह्याला उकळी पण छान आलेली आहे. आता हा गॅस बंद करायचा आणि आपण कोथिंबीर त्याच्यावर टाकायची. आता हे झालेलं आहे. आपण हे जे सुक्यासाठी मटण काढून घेतलं होतं ते आता आपण ह्याच्यात ऍड करायचं आहे.
कट आहे ना तो आपण असं वरचा कट काढायचा. हो, कट किती छान आलेला आहे. तो आपण ह्याच्यात ऍड करायचं आपल्या सुक्यामध्ये. पहिले हे झाकून ठेवते 5 मिनिटं आणि नंतरला मग आपण शिजल्यानंतरला मग आपण हे बघूया. आता याच्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली ते पण आपण मिक्स करून घेऊ. तर ही आहे माझी मैत्रीण आलेली आहे मला भेटायला. हिचं नाव आहे रुपाली. तर बरं झालं, खूप छान टायमिंगला आलेली आहे. तर हिला मी जे काय आज बनवलंय मटण सुक्का आणि मटणची तांबडा रस्सा, मटणची ग्रेव्ही, तर ती मी तिला टेस्ट करायला देते आणि ती आलेली आहे. ती तुम्हाला टेस्ट करून त्याचा नक्की सांगेन रिव्ह्यू का कसं झाले ते. तिला असं दिलेलं आहे मटणची मटण सुक्कं आणि रस्सा. हां, टेस्ट करतो. टेस्ट कर आणि नक्की आम्हाला सांग कसं झालंय ते. मीठ चटणी झालं ते सांग. हळद टेस्ट करत नाही. सुक्कं मस्त झाला. तिखट झालंय मीडियम स्पाइसी. मीडियम स्पाइस पण एकदम व्यवस्थित मीठ पडलेला आहे. आता रस्सा बघूया थोडा. रस्सा पण मस्त झालेला आहे. कोल्हापूरचा तडका. खरोखर छान झालेला आहे. छान मस्त झालेला आहे. चला तर मग नक्की ट्राय करायला या. तर ही माझी प्लेट अशी तयार केलेली आहे. हे मटणाचं सुक्कं आणि हा मटणाचा तांबडा रस्सा कोल्हापुरी स्टाईलमध्ये. हे बघू शकता तुम्ही. तर मी आता टेस्ट करून तुम्हाला दाखवते. खूप छान झालेला आहे. टेस्ट खूपच छान आलेली आहे याची. खरोखर छान झालेला आहे आणि चटणी मीठ परफेक्ट पडलेला आहे. आता मी तुम्हाला रश्श्याचा टेस्ट सांगते. रस्सा पण खूप छान झालेला आहे.